पण विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला, निकष, जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप, जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरलाय आणि त्याची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली। निर्णय, चर्चा आणि त्या संदर्भातलं नियोजन हे माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, माननीय देवेंद्रजी, अन्य आमचे मित्र पक्ष रामदास आठवलेजी आणि अन्य यांच्यावर तिन्ही नेते करतील। पण आता वेळ दौडवायचा नाही, विजयाकडे पहिलं पाऊल महायुतीचंच, म्हणून जागा निश्चितीच्या चर्चेला सुरुवात हे धोरण ठरलेलं आहे। चर्चा सुरू होतीये, यादी ही पहिलीच येईल, पण याच्यावरचं अधिकृत भाष्य आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी करतील। रासपचे नेते महादेव जर महायुतीच्या जागा मिळाल्या नाही तर आम्ही 288 जागेवर लढू असं त्यांचा इशारा। मी याच्यावरही कुठली प्रतिक्रिया देणार नाही, पण जानकर साहेबांबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि देवेंद्रजी आणि महायुतीतले नेते एकनाथजी, अजितदादा पवार चर्चा जरूर करतील।